नमस्कार मित्रांनो, तुळजाई करिअर अकॅडमीमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण या ठिकाणी BAMS आणि BHMSच्या प्रेफरन्स फिलिंग फॉर्म संदर्भामध्ये महत्त्वपूर्ण विषयावरती चर्चा करणार आहोत. इयर मार्किंग नावाचा जो कन्सेप्ट आहे प्रेफरन्स फॉर्म भरत असताना, तो MBBS आणि BDSला देखील आला असेल, पण BAMS आणि BHMSच्या वेळी काल आम्ही फॉर्म भरत असताना अशा पद्धतीचा ऑप्शन आलेला आहे. तर खाली तुम्हाला डिस्प्लेमध्ये जो खाली चित्र दिसत आहे त्याच्यामध्ये CT सेल फॉर्म नंबर आणि त्याखाली सिलेक्ट इयर मार्किंग म्हणून येत आहे. आणि त्यापुढे ओपन किंवा रिझर्व असं दिलं आहे. आणि त्याच्या खाली लिहिलेलं आहे फॉर रिझर्व कॅन्डिडेट्स ओनली. तर जे विद्यार्थी आरक्षण कॅटेगरीमध्ये येतात त्यांच्यासाठी फक्त ते रिझर्व आहे. तर हे दुसरं तिसरं काय नाही, काय कन्फ्यूज होण्याची गरज नाही. फक्त याचा अर्थ असा आहे की जर तुम्हाला ओपनचं सीट पाहिजे असेल किंवा ओपन कॅटेगरीतून तुमचं सिलेक्शन हवं असेल तर तुम्ही ओपन सिलेक्ट करा, आणि तुम्हाला कास्ट कॅटेगरीमधून तुमचं सिलेक्शन हवं असेल तर रिझर्व सिलेक्ट करा. आणि त्याचा परिणाम असा की उदाहरणासहित सांगतो की जर समजा महाराष्ट्रामध्ये टॉप रँक 1 आला एखाद्या विद्यार्थ्याचा आणि तो असेल रिझर्व कॅटेगरीतला, तर रँक 1 असल्या कारणानं त्याचा कुठल्याही कॉलेजला नंबर अगोदर लागतो. त्यानं जो कॉलेज एक नंबरला टाकेल तिथे त्याचा नंबर लागतो जनरल कॅटेगरीमधून. तर त्याला तिथं नंबर जो पाहिजे आहे तो कॅटेगरीतून पाहिजे आहे की ओपनमधून पाहिजे आहे, त्यासाठी त्याला एअर मार्किंगचं ऑप्शन आहे. त्याने जर ओपन सिलेक्ट केलं तर त्याचं सिलेक्शन तिथं ओपनमधून होणार आहे, आणि त्यानं रिझर्व सिलेक्ट केलं तर रिझर्वमधून सिलेक्शन त्याचं होऊन जाईल तिथं. तर शक्यतो मी असं सजेस्ट करेन की तुम्ही रिझर्व कॅटेगरीत असाल तर तुम्ही रिझर्वड इयर मार्किंग सिलेक्ट करा. कारण तरी तुम्ही रिझर्व ओपन सिलेक्ट केलं तर तुम्हाला तुमच्या पसंतीचं कॉलेज मिळेलच असं सांगता येणार नाही. ज्या कॉलेजला तुमचं सिलेक्शन ओपनमधून होईल ते कॉलेज तुम्हाला मिळेल. पण तुम्ही जर कॅटेगरी सिलेक्ट केली तर तुम्ही टॉप प्रेफरन्सला ठेवलेलं कॉलेज तुम्हाला तुमच्या कॅटेगरीनुसार मिळून जाईल. त्यामुळे जास्त आपल्याला टेन्शन न घेता किंवा जास्त डोकं न लावता आपण रिझर्वला इयर मार्किंग करू. तर मी काल आमच्या कॅन्डिडेटचा त्या ठिकाणी अशाच पद्धतीने रिझर्व केलेलं आहे. आणि जर तुम्हाला अधिकच माहिती हवी असेल किंवा कन्फर्मेशन नसेल तर नीट UG ब्राउचर रेफर करू शकता किंवा CT सेलला कॉल करा. शक्यतो रिझर्व सिलेक्ट केलं तर टॉप प्रेफरन्सचं कॉलेज मिळून जातं. तर एवढं त्यामागचा हेतू आहे. फक्त तुमचं त्या ठिकाणी क्लेम जो आहे तो रिझर्वमध्ये आहे का ओपनमध्ये आहे यासाठी इयर मार्किंग विचारले आहे. तर आपण रिझर्वला क्लिक करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये येऊया. यामध्ये काय मिस्टेक वाटले असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. त्या ठिकाणी तुम्हाला सोल्युशन देण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.